नमस्कार. मी शीतल. स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रू स्टोरी. मित्रांनो, जेव्हा रक्ताची नाती पैशाच्या तराजूत तोडली जातात, तेव्हा सख्खा भाऊही कसा परका होतो, याचीच ही काळजाला चिरून जाणारी कहाणी. एका बाजूला नवऱ्याच्या उपचारासाठी 6 लाखांची नड म्हणून भावाच्या दारात उभी असलेली हतबल बहीण, आणि दुसऱ्या बाजूला पैशाच्या माजात स्वतःच्या सख्ख्या बहिणीच्या दुःखाला नाटक समजून हाकलून देणारा करोडपती भाऊ. पण जेव्हा हीच बहीण स्वतःचा स्वाभिमान जागा करते, तेव्हा नशिबालाही तिच्या कष्टापुढे झुकावंच लागतं. आजची कहाणी तुम्हाला रडवणारही आहे आणि स्वतःच्या हिमतीवर कसं उभं राहायचं याची ताकदही देणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजची ट्रू स्टोरी. ट्रेन आपल्या वेगात धावत होती, पण अंजलीला कशाचंच भान नव्हतं. ती आपल्याच विचारांमध्ये इतकी हरवून गेली होती की डोकं बधीर झाल्यासारखं झालं होतं. तेवढ्यात बाजूने एक थकलेला अशक्त आवाज आला. काय ग पोरी, काय झालं? खूप काळजीत दिसतेस. कुठं चाललीयस? अंजलीनं दचकून पाहिलं. शेजारी एक वयस्कर आजी बसल्या होत्या. अंजलीनं कसाबसा चेहऱ्यावर खोटा नकार आणला आणि म्हणाली, काही नाही आजी, माहेरी चालली आहे. हे ऐकून आजीच्या चेहऱ्यावर छान हसू आलं. त्या म्हणाल्या, अरे वा, मग तर आनंदाची गोष्ट आहे. मुलीला माहेरी जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो बघ. आजीच्या बोलण्यावर अंजली काहीच बोलली नाही, शांत राहिली. आता ती आजींना काय सांगणार की ती तिथे कोणत्याही आनंदासाठी नाही, तर आपलं दुःख हलकं करायला चाललीये. ती आजींना कसं समजवणार की ज्या माहेराला मुलगी आपला सगळ्यात मोठा आधार मानते, आज तिथे जाताना तिला 100 वेळा विचार करावा लागतोय. कारण जेव्हापासून तिचा भाऊ सागर याचं लग्न झालं होतं, तो आपल्या संसारात आणि कामात इतका बुडून गेला होता की कित्येक महिने बहिणीला फोन करायचीही त्याला आठवण नसायची. अंजली जेव्हा जेव्हा त्याला फोन करायची, तेव्हा तो घाईघाईत बोलायचा आणि लगेच फोन ठेवून द्यायचा. जर सागरने मला मदत करायला नकार दिला तर मी काय करेन, हा विचार तिच्या मनात आला. पण लगेच तिने मनाला समजावलं, माझा भाऊ असं कसा करू शकतो? त्याच्यासाठी मी काय नाही केलं. आई गेल्यानंतर मीच तर त्याला आईच्या मायेनं सांभाळलं होतं. मला पूर्ण विश्वास आहे तो मला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. याच विचारात स्टेशन कधी आलं अंजलीला समजलंच नाही. ती ट्रेन मधून उतरली, ऑटो केला आणि घराकडे निघाली. रस्ताभर ती हाच विचार करत होती की सागरला काय सांगू, सुरुवात कशी करू, जाताच पैशाबद्दल बोलणं योग्य वाटेल का? स्वतःच्या भावाकडे हात पसरताना तिला आतून खूप लाज वाटत होती, खूप संकोच होत होता. पण म्हणतात ना, गरिबी आणि मजबुरी माणसाकडून काय करून घेईल काही सांगता येत नाही. थोड्याच वेळात ऑटो एका मोठ्या बंगल्यासमोर थांबला. हे तिचंच जुनं घर होतं, पण आता ते पाडून तिथे एक आलिशान बंगला बांधला होता. गेटवर सोन्यासारखी चमकणारी एक पाटी होती, सागर आणि स्वाती होम. ती पाटी पाहून अंजलीचे डोळे भरून आले. हे तेच अंगण होतं जिथे कधीतरी बाबा आपली जुनी लाकडी खुर्ची टाकून बसायचे, जिथे तुळशीचं वृंदावन होतं ज्याला आई रोज पाणी घालायची. अंजलीने ऑटोवाल्याचे पैसे दिले आणि जड पावलांनी गेटकडे गेली. तेवढ्यात तिथल्या वॉचमननी तिला अडवलं. कुणाला भेटायचंय? त्याचा आवाज मोठा होता. अंजली अडखळत म्हणाली, मी सागरची बहीण आहे, अंजली. हे ऐकून वॉचमनने तिला वरून खालीपर्यंत पाहिलं. या आलिशान बंगल्याच्या मालकाची बहीण अशा साध्या कपड्यात असेल यावर कदाचित त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याने आत एक फोन केला आणि मग गेट उघडलं. अंजली आत गेली. अंगणात छान फुलं उमललेली होती. तिने दरवाजाची बेल वाजवली. थोड्या वेळाने दरवाजा उघडला. समोर वहिनी स्वाती उभी होती. अंजलीला पाहताच स्वातीच्या कपाळावर आठ्या आल्या, पण लगेच चेहऱ्यावर खोटं हसू आणत ती म्हणाली, अरे दीदी, तुम्ही कसं काय अचानक? येण्यापूर्वी फोन तरी करायचा. ते वहिनी, अगदी अचानक यावं लागलं. सागर आहे का घरात? ते तर अजून झोपलेत. आज रविवार आहे ना, त्यामुळे उशिरा उठतात. तुम्ही आत या ना. स्वातीनं म्हटल्यावर अंजली आत आली आणि डायनिंग रूम मध्ये बसली. घरातून एखाद्या राजवाड्यासारखं वाटत होतं. हॉलच्या मध्यभागी एक मोठं झुंबर लटकत होतं. ते पाहून अंजलीला मनात कुठेतरी हायसं वाटलं की भावाकडे पैशाची काही कमी नाहीये. तो मला 6 लाख रुपये सहज देऊ शकेल. तेवढ्यात स्वाती पाणी घेऊन आली आणि म्हणाली,
सांगा दीदी, सगळं ठीक आहे ना? दाजी कसे आहेत? हे ऐकताच अंजलीचा गळा सुकला. तिने पाण्याचा एक घोट घेतला आणि धीर गोळा करून म्हणाली, वहिनी, काहीच ठीक नाहीये. आजीची तब्येत खूप खराब आहे. त्यांना हार्ट अटॅक आलाय. डॉक्टरांनी तातडीनं ऑपरेशन करायला सांगितलंय. हे ऐकताच स्वातीच्या चेहऱ्यावरची खोटी सहानुभूती गायब झाली आणि तिथे एक थंडपणा आला. अरे रे, हे तर खूप वाईट झालं. मग कधी आहे ऑपरेशन? डॉक्टरांनी जितकं लवकर होईल तितकं लवकर करायला सांगितलंय. पण वहिनी, आमच्याकडे पैशाची खूप अडचण आहे. ऑपरेशनसाठी 6 लाख रुपये हवेत. अंजलीनं मान खाली घालून अत्यंत लाजत हळू आवाजात सांगितलं आणि त्या मोठ्या खोलीत एकदम शांतता पसरली. स्वातीनं आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या सरकवत म्हटलं, 6 लाख रुपये? दीदी, ही खूप मोठी रक्कम आहे आणि सध्या मार्केटमध्ये खूप मंदी चाललीये. सागर सुद्धा त्यांच्या बिझनेसमुळे प्रचंड टेन्शन मध्ये असतात. हे ऐकून अंजलीच्या काळजाचा ठोका चुकला. स्वातीचा सूर ती ओळखून होती. तिने गयावया करत म्हटलं, मला माहितीये वहिनी, पण माझ्याकडे दुसरा कोणताही रस्ता नाहीये. जर वेळेवर ऑपरेशन झालं नाही तर अजय वाचणार नाहीत. माझी मुलं अनाथ होतील. मी इथे फक्त उसने पैसे मागायला आले. मी कसंही करून तुमचं कर्ज परत करेन. तुम्ही प्लीज एकदा सागरशी बोला ना. तेवढ्यात सागर पायऱ्यांवरून खाली उतरत आला. कोण आलंय स्वाती? त्याने वरूनच विचारलं. अंजलीनं मागे वळून पाहिलं. आपल्या भावाला बघताच तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ती उठली आणि सागरच्या दिशेनं धावली. सागर तिला पाहून थबकला. दीदी, तू, सगळं ठीक आहे ना? अंजलीने सागरचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, सागर, मला तुझी खूप गरज आहे रे. तुझे दाजी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. त्यांच्या ऑपरेशनसाठी पैशाची खूप नड आहे. तू मदत नाही केलीस तर मी उद्ध्वस्त होईन रे. सागरने हळूच आपला हात सोडवून घेतला आणि स्वातीकडे पाहिलं. स्वातीनं डोळ्यांनीच त्याला इशारा केला की काय बोलायचंय. सागरने एक दीर्घ श्वास घेतला आणि सोफ्यावर बसत म्हणाला, दाजींबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं दीदी, पण तुला तर माहीतच आहे, मी नुकताच हा एवढा मोठा बंगला बांधलाय. बिझनेसमध्येही खूप पैसे अडकलेत. सध्या माझ्याकडे पैशाची खूप चणचण आहे. हे ऐकून अंजली सुन्न झाली. तिला तिच्या स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. सागर, मी तुझ्याकडे इथे भीक मागायला आलेली नाहीये. हे तेच घर आहे, तीच जमीन आहे ज्यामध्ये माझा अर्धा हिस्सा होता. पण मी सगळं काही तुझ्या नावावर करून दिलं. तेव्हाही त्याची किंमत करोडमध्येच होती. आज मला फक्त 6 लाख रुपये हवेत, तेही उसने. तू तुझ्या सख्या बहिणीसाठी एवढंही करू शकत नाहीस? हे ऐकता सागरचा चेहरा कडू झाला. तो फटकून म्हणाला, दीदी, आता त्या जुन्या गोष्टी उकरून काही फायदा नाही. त्या जमिनीच्या गोष्टीला 10 वर्ष झालीत. तू स्वतःच्या मर्जीने सही केली होतीस. मी काही बळजबरी केली नव्हती. आणि राहिला हिश्श्याचा प्रश्न, तर लग्नात बाबांनी तुला एवढं सोनं दिलं होतं, ते सगळं हिशोबातच येतं ना. आता तू अशी अचानक येऊन मला इमोशनल ब्लॅकमेल करणार तर कसं चालेल? सख्या भावाच्या तोंडून हे शब्द ऐकून अंजलीच्या काळजात जणू सुरा खुपसला गेला. इमोशनल ब्लॅकमेल? ज्या भावासाठी तिने स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, आज तोच तिला ब्लॅकमेल करणारी बाई समजत होता. अंजलीचे अश्रू एकदम आटले. आता काहीतरी तुटल्यासारखं झालं. रक्ताचे नाते पैशापुढे फिके पडतात, हा तिचा भ्रम आज तुटला होता. तिला सुसेनासं झालं की ती काय बोलेल. ती त्याला आठवण करून देईल का, की कशी तिने स्वतःच्या स्कॉलरशिपच्या पैशातून त्याला पहिली गाडी घेऊन दिली होती, की हे आठवून देऊ की आईच्या सोन्याच्या बांगड्या विकून तिने त्याचा बिझनेस सुरू करायला मदत केली होती. पण आता या सगळ्याला काही अर्थ नव्हता. सागरच्या डोळ्यात फक्त पैशाचा माज होता. बहिणीबद्दल कोणतीच कदर नव्हती. तेवढ्यात स्वातीनं वातावरण अजूनच जड करत म्हटलं, दीदी, तुम्ही रागवू नका. आम्ही बघतो आमच्याकडून जे काही होईल. 10-12 हजार रुपये आम्ही तुम्हाला आत्ता देऊ शकतो, पण एवढ्या लाखो रुपयांची सोय करणं आता शक्य नाही. 10-12 हजार हे ऐकून अंजलीला हसू आलं. हे अत्यंत वेदनादायी हसू. हे लोक तिच्या हक्काच्या जमिनीची, तिच्या त्यागाची किंमत लावत होते. अंजलीनं आपले डोळे पुसले आणि एक मोठा श्वास घेतला. लाचारीने झुकलेली तिची मान आता अभिमानाने वर झाली होती.
तिने सागरच्या डोळ्यात डोळे घालून सरळ म्हटलं, ठीक आहे सागर, मला सगळं नीट समजलं. चूक तुझी नाहीच आहे, चूक माझीच आहे. कारण मीच मानून बसले होते की भावाचं घर म्हणजेच बहिणीचं घर असतं. पण आज तू मला चांगलीच अद्दल घडवलीस की बाईला स्वतःचं असं कोणतंच घर नसतं, ना माहेर ना सासर. तिची छप्पर तिला स्वतःलाच उभं करावं लागतं. एवढं बोलून अंजलीने आपली पर्स उचलली. आता तिथे एक क्षणही थांबायची तिची इच्छा नव्हती. ती झपाझप पावलं टाकत बाहेर पडली. तिने बंगल्याचा तो मोठा लोखंडी गेट ओढला. तो गेट बंद होताना कर्कश आवाज अंजलीच्या काळजाला चिरून गेला. जणू तिच्या आणि माहेरच्या मध्ये नेहमीसारखी एक भिंत उभी राहिली होती. बाहेर कडक ऊन होतं. रस्त्यावर गाड्या धावत होत्या. पण अंजली स्वतःला प्रश्न विचारत होती की तिने आपल्या भावाकडून अपेक्षाच का ठेवली. जगाचा हा नियम तिने खूप आधीच समजून घ्यायला हवा होता की जोपर्यंत तुमच्याकडे देण्यासारखं काही आहे तोपर्यंतच नातेवाईक तुमचे असतात. ज्या दिवशी तुम्ही मागणाऱ्यांच्या जागेवर उभे राहता त्याच दिवशी तुम्ही आपतेष्टांसाठी एक ओझं बनून जाता. चालता चालता तिचे पाय एका बागेजवळ येऊन थांबले. ती तिथल्या एका बाकावर अगदी हताश होऊन बसली. तिने आपली पर्स उघडून मोबाईल काढला तर स्क्रीनवर नवरा अजयचा फोटो चमकत होता. अजयचा तो हसरा चेहरा पाहून अंजलीचं काळीज पिळवटून निघालं. तिला आठवलं की तिचा नवरा तिथे हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतोय. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की वेळ खूप कमी आहे. जर आज संध्याकाळपर्यंत पैशाची सोय झाली नाही तर ऑपरेशन करता येणार नाही. अंजलीनं आपले डोळे पुसले आणि स्वतःशीच म्हणाली, अंजली, आता रडण्याची वेळ नाहीये. भावाने पाठ फिरवली म्हणून काय झालं? तू हार मानू शकत नाहीस. तुला तुझ्या नवऱ्याला कसंही करून वाचवायचं आहे. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या गळ्याला हात लावला. गळ्यात लग्नाची आठवण असलेली एक सोन्याची पातळ साखळी होती. पण आता या भावनेचा विचार करण्याची वेळ नव्हती. कारण तिच्या कुंकवाची निशाणी तिच्या नवऱ्याच्या जीवापेक्षा मोठी नव्हती. ती उठली आणि जवळच असलेल्या एका सराफाच्या दुकानात गेली. तिने ती साखळी काढून काउंटरवर ठेवली आणि म्हणाली, भाऊ, मला ही चैन विकायची आहे. मला आत्ताच्या आत्ता रोख पैशांची गरज आहे. दुकानदाराने ती साखळी हातात घेतली, घासून पाहिली आणि म्हणाला, बहिणजी, सोनं तर चांगलं आहे पण साखळी खूप हलकी आहे. वजनाला कमी असल्यामुळे याचे तुम्हाला फक्त 35,000 रुपये मिळतील. 35,000! हे ऐकून अंजलीच्या पायाखालची जमीन सरकली. तिला अजून 5.5 लाखांची गरज होती. तिने विचार केला की ठीक आहे, या पैशांनी निदान औषध तरी येतील, पण बाकीचे पैसे कुठून आणायचे? ती दुकानातून बाहेर पडली तेव्हा दुपार झाली होती. ऊन डोक्यावर आलं होतं. आता तिच्या डोक्यात फक्त एकच शेवटचा रस्ता उरला होता, ज्याचा विचार करूनच कोणत्याही स्त्रीचा आत्मा थरथरेल. ती आपलं हक्काचं छोटं घर विकायला निघाली होती, जे तिनं आणि अजयनं दिवस रात्र एक करून एक एक पैसा जोडून उभं केलं होतं. ते घर त्याची संपूर्ण पुंजी होतं. जर तेच गेलं तर ती आणि तिची मुलं रस्त्यावर येतील. ऑपरेशन नंतर अजयला जेव्हा आरामाची गरज असेल तेव्हा ती कुठे राहणार? पण जर ऑपरेशन झालं नाही तर त्या घराचा तरी काय उपयोग? नवरा आहे तर घर आहे. अंजलीनं मनात पक्का विचार केला आणि थरथरत्या हाताने अजयच्या ओळखीच्या एका प्रॉपर्टी डीलरला फोन लावला. वर्मा साहेब, मी अंजली बोलते. अजयची तब्येत खूप बिघडलीये. त्यांचा जीव धोक्यात आहे. मला आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीत 5 लाख रुपये हवेत. तुम्ही मला आत्ता पैसे मिळवून देऊ शकता का? मी घराचे कागदपत्र घेऊन आत्ताच्या आत्ता तुमच्याकडे यायला तयार आहे. वर्मा साहेबांना अंजलीची मजबुरी समजली. खरं तर प्रॉपर्टी डीलर्ससाठी अशा मजबुऱ्या म्हणजे एक चांगली संधी असते. पण वर्मा साहेब माणूस म्हणून वाईट नव्हते. तरी शेवटी बिझनेस तो बिझनेसच होता. ते म्हणाले, वहिनी, इतक्या घाईघाईत एवढे पैसे रोख मिळणं कठीण आहे. पण माझ्याकडे एक गिऱ्हाईक आहे ज्यांना घर घ्यायचंय. जर तुम्ही बाजारभावापेक्षा 2 लाख रुपये कमी किमतीत घर द्यायला तयार असाल तर ते आत्ताच्या आत्ता तुम्हाला 8 लाख रुपये द्यायला तयार आहेत. किंमत 2 लाखांनी कमी करणं म्हणजे स्वतःच्या रक्ताघामाची कमाई एका फटक्यात गमावणं होतं. पण अंजलीकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. ठीक आहे वर्मा साहेब, तुम्ही कागदपत्र तयार करा. मी हॉस्पिटलमध्ये चालले आहे, तुम्ही तिथेच या.
फोन ठेवून अंजलीने ऑटो केला आणि हॉस्पिटलकडे निघाली. रस्ताभर ती हाच विचार करत होती की जेव्हा अजय बरे होऊन घरी येतील आणि त्यांना समजेल की आता आपलं घरच उरलेलं नाही, तेव्हा त्यांना कसं वाटेल. पण तिने मनाशी पक्का निश्चय केला होता की ती अजयला समजावेल. जान है तो जहान है. हॉस्पिटलमधील औषधांचा तो उग्रवास तिच्या नाकात भरला होता. ती आयसीयूच्या बाहेर पोहोचली तेव्हा डॉक्टर राऊंडवर होते. तिने डॉक्टरांना अडकून म्हटलं, डॉक्टर साहेब, पैशांची सोय झालीये, तुम्ही प्लीज लवकरात लवकर ऑपरेशनची तयारी करा. खूप छान अंजलीजी, तुम्ही काउंटरवर पैसे जमा करा, आम्ही 1 तासात ऑपरेशन सुरू करतो, डॉक्टर म्हणाले. थोड्याच वेळात वर्मा साहेब वकील आणि गिऱ्हाईकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले. अंजलीनं कागदपत्र नीट न वाचताच त्यावर सह्या केल्या. त्या कागदांवर सही करताच ती स्वतःच्या हक्काच्या घरात अनोळखी झाली होती. गिऱ्हाईकाने अंजलीच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केले. अंजली धावतच कॅश काउंटरला गेली आणि पैसा जमा करून पावती घेतली. पावती हातात येताच तिच्या छातीवरचा तो प्रचंड भार हलका झाला, जो काल रात्रीपासून तिला श्वासही घेऊ देत नव्हता. ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा लागला. अजय आत होता आणि अंजली बाहेर बाकावर एकटीच बसली होती. आता तिच्याजवळ ना भावाची सोबत होती, ना अंगावर दागिने, ना डोक्यावर हक्काचे छप्पर. ती पूर्णपणे रिकामी झाली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं सगळं गमावूनही तिच्यात एक वेगळीच ताकद जाणवत होती. कारण तिने ही लढाई स्वतःच्या हिमतीवर लढली होती. कोणापुढेही लाचार न होता. तिने हार मानली नव्हती. कित्येक तास निघून गेले. तिचे डोळे ऑपरेशन थिएटरच्या दरवाजावर खिळले होते. शेवटी दरवाजा उघडला. डॉक्टर बाहेर आले आणि हसून म्हणाले, ऑपरेशन यशस्वी झालंय. अजय आता धोक्याबाहेर आहे. हे ऐकताच अंजली तिथेच जमिनीवर बसली आणि ढसढसा रडू लागली. हे आनंदाचे अश्रू होते. तिचा त्याग वाया गेला नव्हता. तिनं आपलं सर्वस्व गमावून आपल्या कुंकवाचा जीव वाचवला होता. दुसऱ्या दिवशी अजयला शुद्ध आली आणि त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. अंजली त्याच्या शेजारी बसून त्याचा हात कुरवाळत होती. तेवढ्यात अजयने अशक्त आवाजात विचारलं, अंजली, पैशाची सोय कशी केलीस ग? अंजलीनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एक खोटं बोलली, तुम्ही काळजी करू नका, माझा भाऊ सागरने मदत केली. मी म्हटलं होतं ना, माझा भाऊ मला कधीच नकार देणार नाही. अजयला खरं सांगून तिला टेन्शन द्यायचं नव्हतं. तिला हे सांगायचं नव्हतं की तिचा भाऊ तिच्यासाठी जिवंतपणीच मेलाय. आणि हेही सांगायचं नव्हतं की आता ते बेघर झाले आहेत. पुढचे काही दिवस हॉस्पिटलमध्ये गेले. पण खरी अडचण तर आता सुरू होणार होती. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याचा दिवस आला. डॉक्टरांनी औषधाची एक मोठी यादी हातावर ठेवली आणि सांगितलं, अजयला कमीत कमी 3 महिने पूर्ण आरामाची गरज आहे. कोणतंही जड काम किंवा टेन्शन त्यांना देता कामा नये. अंजली औषध घेऊन आली आणि जड पावलांनी आपल्या घराकडे निघाली. जे घर आता तिचं नव्हतं, पण त्या नवीन मालकाने तिला घर रिकामं करण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली होती. अंजलीला माहित होतं की हा 1 महिना वाळूसारखा हातातून निसटून जाईल. घरी पोचल्यावर तिने अजयला बेडवर झोपवलं आणि किचनमध्ये मुगाची डाळ बनवायला गेली. तिथे तिनं पाहिलं की घरातील किराणा सामानही संपत आलं होतं. अजयच्या नोकरीचाही काही भरवसा नव्हता, कारण तो एका प्रायव्हेट कंपनीत होता. 3 महिने सुट्टी म्हणजे नोकरीवरून हात धुवावे लागणार हे नक्की होतं. तेवढ्यात अंजलीचा फोन वाजला. स्क्रीनवर वहिनी स्वातीचं नाव होतं. ती म्हणाली, दीदी, मी ऐकले की दाजींचं ऑपरेशन झालंय, कसे आहेत ते आता? स्वातीच्या आवाजात एक फक्त औपचारिक कोरडेपणा होता. हो, ठीक आहेत ते, अंजलीनं छोटंसं उत्तर दिलं. अच्छा, सागर म्हणत होते की तुम्ही कुठून ना कुठून पैशाची सोय केलीस तर. चला, चांगलं झालं. तसंही आम्हाला वाटलं होतं की तुम्ही पैशासाठी मुद्दाम नाटक करताय, कारण आजकाल लोक आजारपणाचं खूप नाटक करतात. असो, आता सगळं ठीक झालंय ना, तर पुन्हा पैशासाठी फोन करू नका. तुमच्या त्या दिवशी येण्यामुळे सागर खूप चिडले होते. हे ऐकताच अंजलीचा हात कापू लागला. तिच्या डोळ्यांसमोर अंधार आला. सख्खा भाऊ तिच्या खऱ्या दुःखाला नाटक समजत होता. सागरने जे केलं तो स्वार्थ होता, पण स्वाती जे बोलली ती क्रूरता होती. अंजलीच्या मनात संतापाची एक ठिणगी पडली. तिने ओरडून नाही,
तर अत्यंत शांत आणि करड्या आवाजात उत्तर दिलं, वहिनी, सागरला सांग की अंजली मजबूर नक्कीच आहे, पण लाचार नाही. मी माझं घर विकून माझ्या नवऱ्याचा जीव वाचवलाय. पण एक लक्षात ठेवा, ज्या प्रॉपर्टीच्या माझा तुम्ही आज जमिनीवर पाय ठेवत नाहीये ना, ती माझ्याच त्यागाच्या पायावर उभी आहे. आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. आज माझा दिवस वाईट आहे, उद्या तुमचाही असू शकतो. एवढं बोलून तिने फोन कट केला. तिचं काळीज जोरजोरात धडधडत होतं. पण आज तिने एक मोठा निर्णय घेतला होता की आता ती रडणार नाही, तर एक नवीन अंजली बनेल. अशी अंजली जी कोणाच्या दयेवर नाही, तर स्वतःच्या हिमतीवर जगेल. तिने आपली जुनी शिलाई मशीन बाहेर काढली. लग्नापूर्वी ती खूप छान डिझाईनचे कपडे शिवायची. तिला त्यात आवड होती. तिने मशीनवरची धूळ झटकली, चाक फिरवलं आणि ठरवलं की आता ती स्वतः हे घर चालवणार. तिने बेडवर शांत झोपलेल्या अजयकडे पाहिलं आणि मनात म्हणाली, आतापर्यंत मी फक्त तुमची पत्नी होते, पण आता मी तुमची ताकद बनेन. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीने घराबाहेर एक छोटासा बोर्ड लावला, अंजली लेडीज टेलर. तिने आजूबाजूच्या महिलांनाही सांगितलं. सुरुवात खूप संत होती. पहिल्या दिवशी कोणीच आलं नाही. अंजली आशेनं दरवाजाकडे पाहायची आणि विचार करायची की तिचं हे स्वप्न वाया तर जाणार नाही ना. आणि सगळ्यात मोठी चिंता ही होती की 1 महिन्यानंतर घर खाली केल्यावर ती जाणार कुठे. पण चौथ्या दिवशी संध्याकाळी दाराची बेल वाजली. समोर शेजारी राहणाऱ्या मनोरमाबाई उभ्या होत्या. त्या म्हणाल्या, अंजली, मी ऐकले की तू शिवणकाम सुरू केलंस. माझ्या मुलीच्या शाळेत कार्यक्रम आहे. उद्यापर्यंत तिचा हा ड्रेस शिवून देशील का? हे ऐकून अंजलीच्या डोळ्यात चमक आली. हो नक्कीच काकू, तुम्ही काळजी करू नका. उद्या सकाळपर्यंत ड्रेस तयार असेल. तिला ही पहिलीच ऑर्डर मिळाली होती. अंजलीनं पूर्ण रात जागून ती ड्रेस शिवला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मनोरमाबाईंनी तो ड्रेस पाहिला तेव्हा त्या थक्क झाल्या. अरे वा अंजली, किती सुंदर फिनिशिंग आहे. काही दिवसातच अंजलीच्या हाताची कौतुक पूर्ण कॉलनीत पसरलं. बघता बघता तिच्याकडे कपड्याचा ढीक लागू लागला. ती दिवस रात्र मशीन चालवायची. पाठीत कमरेत ठणका उठायचा, पण ती थांबत नव्हती. तिचा प्रत्येक टाका तिला तिचं गमावलेलं घर परत मिळवून देण्याच्या जवळ घेऊन जात होता. पण नशिबाला अजून तिची परीक्षा घ्यायची होती. महिना संपायला आला आणि वर्मा साहेबांचा फोन आला. बहिणी, मुदत संपायला फक्त 2 दिवस उरलेत. नवीन मालकाला घराचा ताबा द्यायचा आहे. तुम्ही भाड्याचं घर पाहिलं का? अंजलीकडे आता एवढे पैसे जमा झाले होते की ती 1-2 महिन्याचं भाडं आणि डिपॉझिट देऊ शकत होती. पण सगळ्यात मोठी अडचण ही होती की अजयला कसं सांगायचं की त्याचं हक्काचं घर आता विकलं गेलंय. तरीही तिने धीर धरला आणि अजयला अत्यंत प्रेमानं आणि काळजीनं सगळं खरं सांगून समजावलं. तुम्ही काळजी करू नका, मी खूप मेहनत करेन. आपण भाड्याच्या घरातही सुखानं राहू. जर तुमचा जीव गेला असता तर मी या घराचं काय केलं असतं? देव जर पाठीशी असेल तर आपलं स्वतःचं घर पुन्हा होईल. सख्खा भाऊ असूनही पाठ फिरवलेल्या जगात अंजलीनं स्वतःच्या हिमतीवर एका नव्या आयुष्याची पायाभरणी केली होती. अजयला धक्का तर बसला होता, पण त्याच वेळी आपल्या पत्नीचा अभिमानही वाटत होता की तिने स्वतःचं सर्वस्व पणाला लावून त्याचा जीव वाचवला होता. दुसऱ्या दिवशी घर खाली करायचं होतं. अंजलीनं घरातलं थोडंफार सामान बांधलं. एक छोटा टेम्पो आला. अंजली आणि अजयने अत्यंत जड अंतकरणाने आपल्या त्या लाडक्या घराचा निरोप घेतला. वर्मा साहेबांच्या माणसाकडे घराच्या चाव्या सुपूर्द करताना अंजलीचे हात कापत होते. तिला असं वाटत होतं की तिच्या हातातून घराची चावी नाही, तर तिचं नशीबच निरसून चाललंय. अंजलीनं जे नवीन घर भाड्याने घेतलं होतं ते शहराच्या एका जुन्या आणि अरुंद गल्लीत होतं. एक छोटीशी अंधारी खोली होती, ज्याच्या भिंतींना ओल आली होती आणि कोंदट वास येत होता. तिथली अवस्था पाहून अजयला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, अंजली, मी तुला कुठे आणून सोडलं ग? आपल्या त्या घरासारखं नाही, तरी एका चांगल्या स्वच्छ घरात राहण्याचा अधिकार होता तुला. अंजलीने हसून खोलीची खिडकी उघडली आणि म्हणाली, अजय, घर विटांनी नाही, माणसांनी बनतं. आपण दोघं एकत्र आहोत हेच माझ्यासाठी खूप आहे. तुम्ही सुखरूप माझ्यासोबत आहात ना, हीच माझी सगळ्यात मोठी संपत्ती आहे. हा काळही निघून जाईल, तुम्ही काळजी करू नका. अंजलीने लगेच कामाला सुरुवात केली. ती खोली स्वच्छ केली. एका कोपऱ्यात पडदा लावून छोटंसं स्वयंपाकघर बनवलं आणि खिडकीजवळ जिथे चांगला उजेड येत होता तिथे शिलाई मशीन ठेवली.
पण या नवीन जागेची आव्हानं वेगळीच होती. इथे अंजलीला कोणी ओळखत नव्हतं. त्यात भर म्हणजे तिथल्या आजूबाजूच्या महिलांना स्वतःच शिवणकाम येत असल्यामुळे बाहेरून कपडे शिवून घेण्याची त्यांना फारशी गरज पडत नव्हती. म्हणजेच अंजलीची कमाई आता जवळपास बंद झाली होती. अजयची औषधं खूप महाग होती आणि घर विकून जे थोडेफार पैसे उरले होते तेही झपाट्याने संपत चालले होते. दुसऱ्या दिवशी अंजलीने स्वतः डिझाईन केलेल्या एका कुर्तीचा नमुना आपल्या पर्समध्ये ठेवला. ती मार्केटच्या दिशेने निघाली, या आशेने की एखादा दुकानदार तिचं काम पाहून तिला शिवणकामाची ऑर्डर देईल. मार्केटमध्ये फिरता फिरता तिची नजर एका मोठ्या आलिशान शोरूमवर पडली. तिथे अतिशय महागडे लेहंगे आणि गाऊन लावलेले होते. अंजलीने विचार केला की जर मला इथे काम मिळालं तर आमचे दिवस बदलू शकतात. पण लगेच तिने स्वतःच्या साध्या सुती साडीकडे आणि चपलांकडे पाहिलं. एवढ्या मोठ्या शोरूमवाले मला साधी आत तरी उभी करतील का, असा विचार तिच्या मनात आला. पण म्हणतात ना, मजबुरी ही लाजेपेक्षा मोठी असते. तिने ठरवलं की ती हार मानणार नाही. ती धाडस करून शोरूमच्या आत गेली. काउंटरवर एक महिला बसली होती. ती खूप मॉडर्न दिसत होती आणि फोनवर कोणावरती प्रचंड ओरडत होती. आता काय करू मी? तो कारागीर ऐनवेळी पळून गेलाय. मला काही सुचत नाहीये. आज संध्याकाळपर्यंत तो लेहंगा तयार व्हायलाच हवा. तो अवंतिका खन्ना यांचा लेहंगा आहे. जर त्यात काही गडबड झाली तर त्या माझा जीवच घेतील. तिने रागाने फोन आदळला. अंजली समजली की याच त्या शोरूमच्या मालकीण आहेत. ती हळूच पुढे झाली आणि म्हणाली, नमस्ते मॅडम. त्या महिलेनं रागाने अंजलीकडे पाहिलं. हा बोला, काय पाहिजे? बघा, आम्ही इथे कोणतीही वर्गणी देत नाही. नाही मॅडम, मी इथे वर्गणी मागायला आलेली नाही. मी एक कारागीर आहे. मी आत्ताच ऐकले की तुम्हाला एक ऑर्डर तातडीने पूर्ण करायची आहे. मी त्यात तुमची मदत करू शकते, अंजली धीराने म्हणाली. हे ऐकून त्या मालकनीने अंजलीला वरून खालीपर्यंत पाहिलं आणि म्हणाली, तू तू डिझायनर लेहंगा ठीक करणार? बघ, हे साधे पेटीकोट किंवा ब्लाऊज शिवण्याचं काम नाहीये. खूप नाजूक आणि बारकाईचं काम आहे. जर तू तो खराब केलास तर माझे लाखो रुपये पाण्यात जातील. तू जा इथून, माझं डोकं आधीच खराब आहे. पण अंजलीनं हार मानली नाही. तिने आपल्या बॅगमधून ती कुर्ती काढली जी तिने स्वतः बारीक आणि कटवर काम करून शिवली होती. तिने ती कुर्ती काउंटरवर ठेवली आणि म्हणाली, मॅडम प्लीज एकदा या कुर्तीवर माझं काम बघा. जर तुम्हाला माझं काम आवडलं नाही तर मी निघून जाईन. आणि राहिला प्रश्न त्या लेहंग्याचा, जर माझ्याकडून तो ठीक झाला नाही तर जे काही नुकसान होईल ते भरून द्यायला मी तयार आहे. अंजलीने इतका आग्रह केल्यावर मालकिनीने एक नजर त्या कुर्तीवर टाकली. तिने कुर्ती हातात घेऊन पाहिली. तिची सिलाई खरोखर खूप उत्तम होती. त्यावर केलेलं डिझायनिंग आणि जरदोशीचं काम मोठमोठ्या डिझायनरला लाजवेल असं होतं. संपूर्ण कामात कमालीची सफाई होती, अगदी एखाद्या मोठ्या प्रोफेशनने केल्यासारखी. हे पाहताच मालकिनीच्या चेहऱ्यावरचा राग गायब झाला आणि डोळ्यात आशेचा किरण दिसू लागला. तिने काउंटर खालून एक मोठा बॉक्स काढला आणि म्हणाली, हे बघ, हा तो लेहंगा आहे. हा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तयार झाला पाहिजे, कारण कस्टमर 7 वाजता येणार आहे. तू हा तोपर्यंत करून देऊ शकतेस का? अंजलीनं तो लेहंगा हातात घेतला. कपडा खूप मऊ आणि महागडा होता. तिने त्याची बारकाईनं पाहणी केली. काम कठीण होतं पण अशक्य नव्हतं. होईल मॅडम, पण मला मशीन आणि धागे इथेच हवे आहेत. मालकिनीने तिला मागच्या वर्कशॉपकडे जाण्याचा इशारा केला आणि म्हणाली, जर तू हे काम व्यवस्थित केलंस तर मी तुला मागेल तेवढे पैसे देईन. पण जर बिघडवलंस तर माझा वेळ खराब केल्याबद्दल मी तुला पोलिसांच्या हवाली करेन, लक्षात ठेव. अंजली वर्कशॉपमध्ये आली. तिथे मोठ्या मोठ्या मशीन्स होत्या. तिने देवाचं नाव घेतलं आणि कामाला सुरुवात केली. तिचे हात मशीनवर एखाद्या कसलेल्या कलाकारासारखे धावू लागले. तिची एकाग्रता इतकी अफाट होती की आता तिला भूक तहान कशाचंच भान नव्हतं. तिला माहित होतं की ती फक्त लेहंगा शिवत नाहीये, तर तिच्या कुटुंबाचं भविष्य शिवते आहे. संध्याकाळी ठीक 6 वाजता लेहंगा तयार झाला. तिने तो हँकरला अडकवला आणि बाहेर घेऊन आली. मालकिनीनं धावत येऊन लेहंगा पाहिला. तिने प्रत्येक कोपरा, प्रत्येक टाका बारकाईने तपासला. लेहंग्याचं फिटिंग आणि फिनिशिंग अगदी परफेक्ट होतं.
मालकिनीच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आलं. अरे वा, तू तर कमाल केलीस. अगदी जादूगारणी असल्यासारखं काम केलंस. माझा मूळ कारागीरही इतक्या सफाईनं काम करू शकत नव्हता. तेवढ्यात शोरूमचा दरवाजा उघडला आणि एक श्रीमंत महिला आत आली. माझा लेहंगा तयार आहे का? तिने विचारलं. मालकिनीने जेव्हा तो लेहंगा तिला दाखवला तेव्हा त्या कस्टमरचा आनंद गगनात मावेनासा झाला. थँक्यू सो मच म्हणत त्या लेहंगा घेऊन निघून गेल्या. त्या गेल्यानंतर मालकिनीने पर्समधून 3,000 रुपये काढले आणि अंजलीकडे देत म्हटलं, हे घे तुझी मेहनत. आज तू माझी अब्रू वाचवलीस. अंजलीसाठी एका दिवसात 3,000 रुपये ही खूप मोठी रक्कम होती. ते पैसे हातात घेताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. थँक्यू मॅडम म्हणून अंजली निघू लागली. तेवढ्यात मालकीन म्हणाली, थांबा, मला एका चांगल्या डिझायनरची गरज आहे. तू माझ्याकडे काम करशील का? मी तुला दरमहा 40,000 रुपये पगार देईन आणि प्रत्येक ड्रेस मागे वेगळं कमिशनही मिळेल. 40,000 रुपये पगार. हे ऐकताच अंजलीच्या कानात जणू सनई चौघडे वाजू लागले. तिच्या आयुष्यातील अंधार संपून एका नव्या सुवर्ण काळाची ही सुरुवात होती. तिने हात जोडून आनंदाने म्हटलं, हो मॅडम, मी नक्की काम करेन. आज अंजलीने सिद्ध केलं होतं की परिस्थिती कितीही वाईट असली आणि अपतेष्टांनी पाठीत खंजीर खुपसला तरी जर स्वतःच्या मनगटावर आणि कष्टावर विश्वास असेल तर नशिबालाही तुमच्या कष्टापुढे झुकावंच लागतं. तिच्या स्वाभिमानाची आणि मेहनतीची श्रीमंती आज जगाच्या पैशापेक्षा खूप मोठी ठरली होती. काही महिने निघून गेले आणि अंजलीने डिझाईन केलेले कपडे संपूर्ण शहरात प्रसिद्ध झाले. तिच्या क्लासिक आणि स्टायलिश डिझाईनमुळे शोरूमचा खप दुप्पट झाला होता. मुली आणि श्रीमंत घरातील महिला तिच्या डिझाईनसाठी मागेल ती किंमत द्यायला तयार असायच्या. शोरूममध्ये येणारा प्रत्येक ग्राहक उत्सुकतेने विचारू लागला की हे कपडे कोण डिझाईन करतंय. तेव्हा मालकिनीनं अंजलीचं नाव सांगितलं. तेव्हा लोक आवर्जून तिला भेटू लागले. अशा प्रकारे बाजारात तिची एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली. एक दिवस शोरूम मध्ये एक खूप मोठी ऑर्डर आली. शहराच्या आमदारांच्या मुलीचं लग्न होतं आणि त्यांना संपूर्ण कुटुंबासाठी कपडे डिझाईन करून हवे होते. जेव्हा आमदार साहेबांची पत्नी आणि मुलगी शोरूम मध्ये आल्या तेव्हा मालकिनीने लगेच अंजलीला पुढे केलं. मॅडम, या आमच्या सगळ्यात खास डिझायनर अंजली आहेत. तुमच्या घरचे कपडे याच डिझाईन करणार. आमदार साहेबांच्या पत्नीने अंजलीच्या कामावर विश्वास ठेवून तिला एक मोठी ॲडव्हान्स रक्कम दिली. ही रक्कम अंजलीचं आयुष्य बदलून टाकणारी ठरणार होती. आमदारांच्या मुलीच्या लग्नात सर्वांनी अंजलीने डिझाईन केलेले कपडे घातले होते. विशेषतः नवरीच्या लेहंग्याचं खूप कौतुक होत होतं. एवढा सुंदर लेहंगा कोणी शिवलाय ही चर्चा प्रत्येकाच्या तोंडी होती. तिथूनच अंजलीचं नाव वर्तमानपत्रात आणि लोकांच्या चर्चेत आलं. त्यानंतर तिच्याकडे एकामागून एक मोठ्या ऑर्डरची लाईन लागली. शहरातले मोठे करोडपती लोकही आता फक्त अंजलीकडूनच कपडे शिवून घेऊ लागले. बघता बघता 1 वर्ष उलटलं. अंजलीने आता भाड्याच्या घरातून बाहेर पडून स्वतःचं एक मोठं आलिशान शोरूम सुरू केलं होतं. आता ती फक्त डिझाईन्स तयार करायची आणि बाकीचे काम तिच्या हाताखाली कामगार करायचे. सध्या तिच्या हाताखाली 8-10 कामगार होते, पण तिची वाढती लोकप्रियता पाहता ही संख्या पुढे खूप वाढणार होती. आता तिला यशाची शिखरं गाठण्यापासून कोणीच रोखू शकत नव्हतं. हळूहळू ती फक्त स्वतःच्या शहरातच नाही तर इतर मोठ्या शहरांमध्येही प्रसिद्ध झाली. जेव्हा मुंबईच्या एका खूप मोठ्या उद्योगपतीनं आपल्या घराच्या लग्नाचे कपडे डिझाईन करण्यासाठी अंजलीला खास निमंत्रण देऊन बोलावलं तेव्हा तर अंजलीचं नाव संपूर्ण देशात गाजू लागलं. कारण ते उद्योगपती काही साधे सुधे नव्हते. दुसरीकडे सागर आणि स्वाती यांच्या घरात नेहमीप्रमाणे सकाळ झाली होती. सागर सोफ्यावर बसून चहा पिता पिता वर्तमानपत्र वाचत होता. अचानक पान उलटताना त्याची नजर एका मोठ्या जाहिरातीवर पडली ज्यावर अंजलीचा मोठा फोटो छापून आला होता. त्या फोटोखाली लिहिलं होतं, देशातील आघाडीची फॅशन डिझायनर अंजली. हे पाहून सागरच्या हातातील चहाचा कप थरथरला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. स्वाती, स्वाती इकडे ये जरा, तो जोरात ओरडला. स्वाती धावतच तिथे आली आणि तिने वर्तमानपत्र पाहिलं. तो फोटो पाहून तीही थक्क झाली. ज्या बहिणीला त्यांनी नाटक करत असल्याचं म्हणून हकलून दिलं होतं, जी 6 लाखांसाठी
त्याच्या दारात लाचार होऊन उभी होती. ती आज करोडींची मालकीण झाली होती. स्वाती तोंडात बोट घालून पाहत राहिली. हे हे कसं काय होऊ शकतं? ती तर रस्त्यावर आली होती ना. नक्कीच तिने काहीतरी चुकीचा रस्ता पकडला असणार. सागरच्या डोळ्यात आदराऐवजी पुन्हा एकदा लालच निर्माण झाली. कारण गेल्या काही महिन्यांपासून त्याचा स्वतःचा बिझनेस प्रचंड तोट्यात चालला होता. त्याने विचार केला, अंजली शेवटी माझी बहीणच आहे ना. आता तिच्याकडे एवढा पैसा आलाय तर ती मला मदत नाही करणार का? गेल्या 6 महिन्यातच सागरचं जग पूर्ण बदललं होतं. ज्या पैशाच्या माजात त्याने स्वतःच्या सख्या बहिणीचा अपमान केला होता, तोच बिझनेस आता दिवाळखोरीत निघाला होता. मार्केटमधील मंदी आणि त्याच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे तो कर्जात बुडाला होता. जी स्वाती कधी काळी अंजलीला अतिशय तुच्छ आणि हीन समजत होती, ती आता सागरच्या डोक्यावर बसली होती. अहो, तुम्ही तुमच्या दीदीकडे जायला हवं. बघा ना, ती शहरातली एवढी मोठी आणि श्रीमंत डिझायनर बनलीये. आता तर तिची ओळख खासदार, आमदार अशा मोठ्या लोकांसोबत आहे. तुम्ही जर तिच्याशी बोलाल तर ती नक्कीच काही ना काही मदत करेल. स्वातीनं अत्यंत चतुरपणे सागरला गळ घातली. सागरला थोडी खाचखळगी जाणवली. तो म्हणाला, पण स्वाती, आपण तिच्यासोबत खूप वाईट वागलो होतो. ती माझं तोंडही पाहायला तयार होणार नाही. अहो, स्त्रिया मनाच्या खूप दयाळू असतात आणि ती तर तुमची बहीण आहे ना. तुम्ही तिच्यासमोर थोडं रडारड करा. भाऊ बहिणीच्या नात्याची शपथ घाला. ती लगेच विरघळेल. स्वातीनं समजावलं आणि पैशाच्या लालचीपोटी सागर लगेच तयार झाला. आपण खूप गरीब आणि लाचार आहोत हे दाखवण्यासाठी त्याने जुने आणि साधे कपडे घातले आणि तो अंजलीच्या शोरूमकडे निघाला. तिथे पोहोचताच त्याचे डोळे फाटले. ते काही साधं सुद्धा दुकान नव्हतं, तर शहरातल्या सगळ्यात महागड्या भागात असलेलं एक 3 मजली आलिशान शोरूम होतं. सागर आत गेला. बाहेर कडक ऊन होतं, पण आत अनेक एसी चालू असल्यामुळे वातावरण खूप शांत आणि थंड होतं. अंजली एका मोठ्या खुर्चीवर बसून लॅपटॉपवर काहीतरी काम करत होती. दीदी, सागरने हळूहळू पाऊल टाकत आत येत आवाज दिला. अंजलीनं मान वर करून पाहिलं. तिच्या डोळ्यात सागरला पाहून कोणताही आनंद दिसला नाही, फक्त एक शांत गांभीर्य होतं. तिने लॅपटॉप बंद केला. सागरने लगेच आपली ऍक्टिंग सुरू केली. त्याच्या डोळ्यात खोटे अश्रू आणत तो म्हणाला, मला माफ कर दीदी, मी खूप लाजिरवाणी गोष्ट केली. त्या दिवशी जे काही झालं ते स्वातीच्या सांगण्यावरून झालं. मला नंतर माझ्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला. मी तुला शोधायला जुन्या घरीही गेलो होतो, पण तुम्ही ते घर सोडलं होतं. अंजली शांतपणे त्याचं बोलणं ऐकत राहिली. तिच्या चेहऱ्यावर एकही भाव बदलला नाही. सागरने पुढे म्हटलं, दीदी, आपलं कुटुंब विखरत चाललंय. बाबांच्या आत्म्याला हे सगळं पाहून किती दुःख होत असेल. चल ना, आपण जुन्या गोष्टी विसरून जाऊया. आपण पुन्हा एकत्र येऊ. आणि खरं सांगू तर दीदी, सध्या माझी परिस्थिती खूप खराब आहे. माझा बिझनेस बंद पडलाय. सगळं काही लिलावात निघालंय. मला यावेळी तुझी खूप गरज आहे. तू जर मला काही पैशांची मदत केलीस तर मी तुझा उपकार आयुष्यभर विसरणार नाही. अंजलीने अत्यंत कडक पण शांत आवाजात विचारलं, सागर, तुला आठवतंय जेव्हा मी तुझ्या घरी आले होते, माझे पती हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते, तेव्हा तू मला काय म्हणाला होतास? तू म्हणाला होतास की मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करते. तू मला माझ्याच वडिलांच्या घरातून अपमानित करून हाकलून दिलं होतंस. दीदी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ग. सागर गयावया करू लागला. ती तुझी चूक नव्हती सागर, तो तुझ्या पैशांचा माज होता. अंजली अतिशय कणखर आवाजात म्हणाली, कारण तू नात्यांपेक्षा पैशांना वरचं स्थान दिलं होतं. आणि आज तू इथे यासाठी आलेला नाहीस की तुला तुझ्या चुकीची जाणीव झालीये, तर तू आज इथे यासाठी आलास कारण आज पुन्हा तुला माझी गरज आहे. तू त्या दिवशीही स्वार्थी होतास आणि आज या क्षणीही स्वार्थीच आहेस. हे ऐकून सागरचा चेहरा पांढरा फटफटीत पडला. तो म्हणाला, तर मग तू तुझ्या सख्या भावाला रस्त्यावर सोडणार का दीदी? सख्या भाऊ बहिणीचं हेच कर्तव्य असतं का? अंजली आपल्या खुर्चीवरून उठली आणि म्हणाली, सख्या भाऊ बहिणीचं कर्तव्य फक्त एका बाजूने नसतं सागर. जेव्हा एखादा भाऊ भावाचं कर्तव्य विसरतो तेव्हा बहिणीसाठी ते नातं तिथेच संपतं.
तू त्या दिवशी फक्त माझा अपमान केला नव्हतास, तर माझा विश्वासही तोडला होतास. आणि राहिली गोष्ट मदतीची, अंजलीने पर्समधून आपलं चेकबुक काढलं. ते पाहून सागरच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. अंजलीनं चेकवर काहीतरी लिहिलं आणि तो चेक सागरच्या दिशेने सरकवला. सागरने घाईघाईनं तो चेक उचलला, पण त्यावरची रक्कम पाहून तो सुन्न झाला. चेकवर लिहिलं होतं फक्त 500 रुपये. हे काय आहे दीदी? सागरने कापऱ्या आवाजात विचारलं. हे तेच 500 रुपये आहेत सागर, जे त्या दिवशी ऑटोवाल्याला द्यायला जर माझ्याकडे नसते तर मी तुझ्या दारापर्यंत पोहोचू शकले नसते. हे घे आणि इथून निघून जा. आणि हो, पुढच्या वेळी जेव्हा मला भेटशील तेव्हा एक भाऊ म्हणून नाही, तर एक चांगला माणूस म्हणून ये. कदाचित मग मी तुला ओळखू शकेन. अंजलीनं आपला चेहरा फिरवून घेतला आणि सागर जड पावलांनी शर्मेनं मान खाली घालून बाहेर पडला. आज अंजलीच्या स्वाभिमानाने आणि कष्टाने तिला तिच्या जुन्या लाचारीचा आणि भावाच्या गर्वाचा पूर्णपणे अंत केला होता. सागरकडे आता बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. तो समजून चुकला होता की ही ती जुनी अंजली दिदी नाहीये, जिच्या भावनांशी खेळून तो तिला आपल्या शब्दांच्या जाळ्यात फसवू शकेल. तो मान खाली घालून हातात तो 500 रुपयांचा चेक घेऊन शोरूम बाहेर पडला. आज त्याला स्वतःची लायकी आणि अंजलीचं मोठंपण या दोन्ही गोष्टींची जाणीव झाली होती. त्या दिवशी संध्याकाळी अंजलीनं अजयला सांगितलं की आज सागर आला होता. अजयने विचारलं, मग तू काय केलंस? अंजलीनं हसून उत्तर दिलं, मी त्याला तेच दिलं ज्याची त्याला सगळ्यात जास्त गरज होती, एक चांगली अद्दल. अजय, मी माझ्या मनाच्या शांततेसाठी त्याला माफ नक्कीच केलंय, पण माझ्या आयुष्यात त्याला पुन्हा कधीच जागा देणार नाही. कारण कोणाला माफ करणं हे आपलं कर्तव्य असू शकतं, पण ज्याने आपल्याला रडवलं त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवणं ही निव्वळ मूर्खपणा ठरेल. काही दिवसानंतर महिला दिनाच्या विशेष निमित्ताने शहरातल्या सगळ्यात मोठ्या टाउन हॉलमध्ये एका भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण हॉल शहरातील मोठे व्यापारी, अधिकारी आणि प्रतिष्ठित लोकांनी खचाखच भरला होता. स्टेजवर जिल्हाधिकारी, महापौर आणि आमदार साहेब बसले होते. तेवढ्यात अँकरने हसून माईकवर जाहीर केलं, या वर्षीचा शहर गौरव महिला उद्योजिका आणि बेस्ट फॅशन डिझायनरचा पुरस्कार अशा एका महिलेला दिला जात आहे, जिने गरिबी आणि संघर्षाशी लढून स्वतःच्या हिमतीवर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण केली आहे. प्लीज टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करा सौ अंजली अजय. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने गुंजून उठला. अंजलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. एक साधी सुती साडी नेसून ती हळूहळू स्टेजच्या दिशेने गेली. महापौरांनी तिला ट्रॉफी आणि शाल देऊन सन्मानित केलं, तर मीडियाचे कॅमेरे सतत तिचे फोटो टिपत होते. समोरच प्रेक्षकांमध्ये बसलेला तिचा तो श्रीमंत भाऊ सागर हे सगळं चुपचाप पाहत होता. ज्या बहिणीला त्याने कधी मदतीलायकही समजलं नव्हतं, आज तीच संपूर्ण शहराची शान बनली होती. याचा पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अंजलीने हातात माईक घेतला आणि बोलायला सुरुवात केली. एक वेळ अशी होती जेव्हा मला वाटलं होतं की माझं सगळं काही संपलंय, माझं घर, माझं कुटुंब, माझ्या आशा. पण त्याच अंधाराने मला माझ्या खऱ्या ताकदीची ओळख करून दिली. मला हे समजवलं की एका स्त्रीची सगळ्यात मोठी ताकद ही तिचा स्वतःवरचा विश्वास आणि तिचं कसं असतं. आपण नेहमी इतरांच्या आधाराने आपल्या आयुष्याची इमारत उभी करतो, पण ज्या दिवशी आपण स्वतःच आपला पाया बनतो ना, त्या दिवशी कोणतंही वादळ आपल्याला पाडू शकत नाही. हा पुरस्कार त्या प्रत्येक महिलेसाठी आहे जी आज संकटामुळे खचली असेल. लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्यात मोठा आधार तुम्ही स्वतःच आहात. अंजलीने आपलं भाषण संपवलं. ती स्टेजवरून खाली उतरली आणि तिने अजयला घट्ट मिठी मारली. काही दिवसातच त्यांनी आपल्या कष्टाच्या पैशातून एक नवीन आलिशान घर विकत घेतलं, जे सागरच्या बंगल्यापेक्षाही खूप मोठं आणि सुंदर होतं. कारण ते घर केवळ सिमेंट विटाचं नव्हतं, तर ते प्रेम, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासाच्या पायावर उभं होतं. आज अंजली कोणाची लाचार बहीण नव्हती, तर करोडो महिलांसाठी यशाचं एक जिवंत उदाहरण बनली होती. मित्रांनो, ही कहाणी आपल्याला शिकवते की आयुष्यात प्रत्येक नातं नेहमी सोबत देईल असं अजिबात नसतं. अनेकदा आपलेच लोक
कठीण काळात आपल्याला एकटं सोडून देतात. पण जर माणसाचा स्वतःवर विश्वास असेल आणि त्याने हार मानली नाही, तर तो आपल्या कष्टाच्या जोरावर पुन्हा ताठमानेनं उभा राहू शकतो. स्त्री ही कोणावरही अवलंबून नसते. तिच्यामध्ये एवढी ताकद असते की पूर्णपणे खचल्यानंतरही ती स्वतःला सावरून यशाचं शिखर गाठू शकते. नात्यांपेक्षा माणसाची माणुसकी आणि सोबत देण्याची दानं जास्त महत्वाची असते. कारण पैसा आणि घमंड नेहमी टिकत नाहीत. जे लोक वाईट काळात तुमची साथ सोडतात, वेळ एक दिवस त्यांना त्यांची खरी जागा दाखवून देतेच. अंजली सारखं जर माणसाने स्वतःचं कसब आणि आत्मसन्मान धरून पुढे पाऊल टाकलं, तर तो स्वतःचं नशीब स्वतः बदलू शकतो. मित्रांनो, तुम्ही ही कहाणी कोणत्या शहरातून किंवा गावातून ऐकत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कहाणी मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला माझी ही मेहनत आवडली असेल तर खाली दिलेल्या सुपर थँक्स वर क्लिक करून तुमचं प्रेम आणि सपोर्ट मला नक्की दाखवा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन आणि काळजाला भिडणाऱ्या सुंदर कहाण्या नेहमी घेऊन येत राहील. शेवटी एक महत्वाची गोष्ट, ही कहाणी केवळ मनोरंजन आणि मनाला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने लिहिली आहे. कथेतील सर्व पात्र, घटना आणि ठिकाणं काल्पनिक आहेत. याचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी, कुटुंबाशी किंवा वास्तविक घटनेशी काहीही संबंध नाही. या कथेचा एकमेव उद्देश संघर्ष, आत्मविश्वास आणि कष्टाचा संदेश देणे हाच आहे. कृपया याला खऱ्या आयुष्याशी जोडून पाहू नये. धन्यवाद.